हॅलो. हॅलो. मॅचला सुरुवात. पहिली आणि पहिला चेंडू इथे मात्र शरीर भेदक मारा डिक्लेरेशन झोन मध्ये. डिक्लेअर के साथ इस ओव्हर की शुरुआत. पुढचा चेंडू परत एकदा वेगवान 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 पण इथे दिशा खराब आणि व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन. त्यावेळेस चांगला फटका. चेंडू हवेत. पहिला सामना रिलेशन सुपर किंग विरुद्ध स्पेशल पेशंट 11 या दोन टीम दरम्यान पहिली मॅच मैदानामध्ये रंगली गेली. रिलेशन सुपर किंग टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. सुरुवात चांगली झाली अनंत मुळे आणि त्याचबरोबर बाळासाहेब ही जोडी मैदानामध्ये. शॉट आहे हवा में गेंद. कमलाकर तिथे मात्र तयार होता. चांगली फिल्डिंग. चेंडूला रोखलं कमलाकरने. रन मात्र इथे खर्च होऊ दिले नाहीये. कमलाकरचं सुंदर क्षेत्ररक्षण. कमलाकर परत एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने. हा चेंडू परत एकदा. हा चेंडू इथे मात्र रोखला थांबवला. रन मिळणार नाही. परत एकदा डॉट बॉल. सुरुवात लाजवाब. 4 चेंडूवरती 4 धावा इथे खर्च होतात. रिलेशन सुपर किंग बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र घेत आहे. बाळासाहेब स्ट्रायकिंग एंडवर असेल आणि हा चेंडू सोडून दिलाय. एक्स्ट्रा रन अतिरिक्त धावांमध्ये वाढ. कसली सिस्टम लीग 2026 powered by Relation Athletic Private Limited. गुडीज पार्टनर मालपाणी बेकिन लाईट. ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. पर एकदा हा चेंडू मात्र हवेत आणि रन इथे नाही. आणखी एक डॉट बॉल और एक डॉट बॉल. ते डॉट बॉलने मात्र इथे धावफलक 5 धावांवरती आतापर्यंत थांबवण्यामध्ये यश आलं. सुरुवात चांगली केली. 5 रन ऑन स्कोर बोर्ड. सुपर किंग फटका चांगला गेला पण इथे झेल टिपला. पहिली विकेट. बाळासाहेब बॅक टू द पेव्हिलियन. क्वार्टर फायनल मॅचेस मैदानामध्ये सुरू. क्वार्टर फायनलचा हा मुकाबला मैदानामध्ये रंगला गेलाय. टॉप 8 मध्ये टीम आता पोहोचल्या आणि टॉप 8 मध्ये दमदार टीम इथे आतापर्यंत पोहोचल्या. प्रथमेश फरगडे नवीन बॅटर गोलंदाज. प्रथमेश गोलंदाजी मार्गवर. अनंत मुळे आणि जय मुळीक ही जोडी मैदानामध्ये आता पाहायला मिळेल. या जोडीला आता पार्टनरशिप बनवावं लागेल. बाळासाहेब मात्र फार लवकर बाद झाले. मोक्याच्या क्षणी आलेली विकेट. चांगला झेल तिथे टिपला आणि बॅटर बाद झाला. प्रथमेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा हात. गोलंदाजीचा प्रकार आणि हा चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर वळण घेणार होता. निर्धाव. डॉट बॉल आणि डॉट बॉल. 5 धावा डबल करते आपण पाहतोय. 5 रन ऑन स्कोर बोर्ड. परत एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर अंगावर आला होता आणि तो चेंडू अगदी विकेट किपरच्या हातामध्ये गेला. रन मिळणार नाही. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. प्रथमेशला प्रथम ओव्हर मध्ये बऱ्यापैकी यश मिळालंय. सुरुवात मात्र यशाने केली प्रथमेशने. पहिले 2 चेंडू डॉट बॉल. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न आणि ते परत एकदा स्विंग अँड मिस.
आणखी एक डॉट बॉल और एक डॉट बॉल. रिलेशन सुपर किंगचा खैमा मात्र बराचसा शांत करून टाकणारी गोलंदाजी. आणि जसा सामना पुढे सुरकेल आज मात्र धमाका होणार, मैदानामध्ये राडा होणार, पोरं नाही ऐकणार. 5 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. परत या चेंडू हवेत पॉइंट मध्ये खेळला गेलाय. धावपळ तिथे सुरू. एक सिंगल. दुसऱ्या धावायचा प्रयत्न. गडबड गोंधळ. चुका चुका चुका. थ्रो करायचा होता वाशीला, थ्रो केला काशीला. एक्स्ट्रा रन एक्स्ट्रा रन इथे मात्र खर्च होतात. या एक्स्ट्रा धावांवरती मात्र ब्रेक लावणं गरजेचं असेल. तर धावा इथे खर्च आल्या. एकच्या जागी 2 धावा आल्या. ओव्हर थ्रोच्या स्वरूपात देखील धावा मिळाल्या. प्रथमेश परत एकदा गोलंदाजी मार्गवर. धावफलकावरती आपण पाहतोय धावा जमवत आहेत 8 धावा. अनंतमुळे 3 धावांवरती बॅटिंग करतात. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपण पाहिली. व्हाईट बॉल व्हाईट बॉल. आता दिशा झाली खराब आणि संघाची दशा होती खराब. 9 धावा. 9 रन ऑन स्कोर बोर्ड. 9 रन स्कोर बोर्ड वरती आतापर्यंत पूर्ण होतात. परत एकदा हा चेंडू मात्र निर्धाव. खूप वेळानंतर हा चेंडू परत एकदा डॉट बॉल आलाय. अनंतमुळे 6 चेंडू मध्ये 3 धावांवरती बॅटिंग करतोय. पण दुसऱ्या बाजूने जय मुळीकला अजूनही संधी मिळाली नाहीये बॅटिंग करण्याची. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती तो अजूनही उभा आहे. यावेळेस प्रथमेशचा हा चेंडू देखील सुरेख होता. यावेळेस आउटस्विंग त्याने टाकला. चेंडू टप्पापर्यंत बाहेर निघाला. चेंडू डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. 9 रन ऑन स्कोर बोर्ड. मयूर मात्रेच्या हातामध्ये आता चेंडू सोपवला गेलाय. मयूर मात्र आपल्या टीम साठी कितपत धावा इथे वाचवण्याचा प्रयत्न करेल. मयूर मात्र देखील एक चांगला गोलंदाज. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा तो करेल. पहिला चेंडू फुल टॉस. जयच्या बॅटमधून सिंगल धाव. ओहो यॉर्कर करून घेतला. बाहेर सरकून खेळण्याचा प्रयत्न. थ्रो परत एकदा खराब आणि त्यावर घेतलेली एक सिंगल धाव. विकेट कीपरकडनं होणारी चूक आणि त्यावरती धावा मात्र येतात. 11 धावा. 11 रन ऑन स्कोर बोर्ड. टॉप 8 टीम आज मैदानामध्ये उतरतील. आज फायनलचा मुकाबला. आज कळेल क्रिस्टलीस एसीबी लीगचा चॅम्पियन कोण होणार. या चॅम्पियन पदासाठी सुरू असलेली मारामारी, ही धावपळ, ही धावांची रणधुमाळी आज आपल्याला पाहायला मिळेल. 1 बाउंस का इशारा. 1 बाउंस का इशारा हो चुका है. अब इस ओवर में और बाउंसर नहीं आ पाएगी. अगर बाउंसर आए तो यहाँ पे दंडात्मक कार्रवाई की जाएगी. अब देखेंगे जय कितना फायदा इस ओवर का ले पाएंगे. मयूर फिर से एक बार गेंदबाजी के लिए. मयूर की गेंद. अच्छा शॉट, कड़क शॉट. और यहाँ पे कमलाकर की अच्छी फील्डिंग. सुफियान का अच्छा बैकअप. यहाँ पे टीम वर्क काफी अच्छा नजर आया. कुछ रन अपनी टीम के लिए बचाए जरूर. स्कोर बोर्ड पे बने अब तक 12 रन. 12 रन ऑन स्कोर बोर्ड. स्टेप आउट होके खेलना चाहते. यहाँ पे गेंद आगे गई है. डायरेक्ट हिट का प्रयास था. कमलाकर डायरेक्ट हिट कर नहीं पाए. 2.5 ओवर का खेल अब तक पूरा हो चुका है. 13 रन 13 रन. रेशन सुपर किंग धीरे धीरे इस मैच में रन बनाते हुए नजर आ रहे हैं. पिछली मैच भी ऐसी की थी. उन्होंने शुरुआत काफी चिंताजनक थी. उसके बाद काफी रन बनाए थे. आखिरी दौर में काफी रन बनाए थे. इस बार फिर से एक बार अच्छा शॉट जय द्वारा. एक सिंगल रन. 3 ओवर के बाद स्कोर बोर्ड पे बने 14 रन. 14 रन ऑन स्कोर बोर्ड. 3 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय.
जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट लीग क्रिस्टलीस एसएमई लीग 2026 चा थरार आपण पाहतोय. पावर्ड बाय रिलेशन टेटेक प्रायव्हेट लिमिटेड, वुडीज पार्टनर मालपानी बेकन लाइट, ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. आज के दिन का पहला मुकाबला, टॉप 8 टीम आज मैदान में उतर चुकी है. क्वार्टर फाइनल का मुकाबला मैदान में चलता हुआ. रिलेशन सुपर किंग बैटिंग के लिए तैयार. पेसियोल पेशियंस 11 अच्छी गेंदबाजी शुरू की है, काफी अच्छी गेंदबाजी अब तक की है. 3 ओवर के बाद 14 रन यहाँ पे खर्च हो चुके हैं. 4th ओवर ऑन प्रोसेस. गोलंदाजी मार्कवर आता येथील आनंद घरत. आनंद घरत गोलंदाजी मार्कवर अगदी सुरुवातीच्या 3 ओवर विकेट कीपर म्हणून आपण पाहिलं. आनंद घरचा पहिला चेंडू कव्हर मध्ये खेळलेला फटका, एक सिंगल रन. जय मुळीकच्या बॅटिंगचं मात्र कौतुक करायला लागेल, कारण प्रत्येक चेंडूवरती जय मुळीकने धावा घेतल्यात. प्रत्येक चेंडूवरती त्याचा जो मनसुबा होता धावा घेण्याचा तो पूर्ण केलाय. खरं एक चांगला बॅटर आहे. जसं अगदी मॅच पुढे जाईल, जास्त चेंडू खेळत जाईल, तसं नंतर मात्र मोठ्या फटक्यांमध्ये खेळण्यामध्ये विश्वास ठेवतात. इथे सुरुवात थोडी शांत झाली. 15 धावा पूर्ण होतात आतापर्यंत. 3 पॉइंट एका चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. आनंद फुल टॉस चेंडू कमलाकर हलकं मिसफील्ड आणि एक सिंगल धाव. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधल्या क्षेत्ररक्षणावरती फार मोठी जबाबदारी, कारण तिथे तुम्हाला चान्स आहे रन आउट करण्याचा. तिथे जर छोटीशी मिसफील्ड झाली तर रनआउटचा चान्स सुटेल. डायरेक्ट हिट केला तर रनआउट साठी तुम्ही एक पाऊल पुढे टाकताल रनआउट घेण्यासाठी, विकेट घेण्यासाठी. बाकी ठिकाणी तुम्हाला गॅपच शोधावे लागेल. पण काही वेळेस असं होतं की लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये खेळलेला फटका, त्यावरती बॅटर धाव घेण्याचा प्रयत्न करतो, चान्स मोठा निर्माण होतो, संधी निर्माण होते, पण तिथे या 2 क्षेत्ररक्षकांना संधीचं सोनं करावं लागेल. 17 धावा, 17 रन ऑन स्कोरबोर्ड. 3.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. स्टेप आउटून खेळलेला कडक शॉट. हा फटका 440 ओल्डचा झटका होता. चौकार. चौकार मात्र फार जबरदस्त होता. गोलंदाजीसाठी आनंद, फलंदाजीसाठी आनंद. आज या स्पर्धेचा फक्त आनंदगडे, इकडे तिकडे चोईकडे 2 आनंद एकमेकाच्या समोर. पाहूया कोणत्या टीमला मिळेल आनंद. परत एकदा चेंडू हवेत, सिंगल रन घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल सोबत धाव देखील पूर्ण होते. 22 रन, 22 धावा. 22 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. आनंदने या ओव्हर मध्ये आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या. जय मुळीक आता स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग करेल. फटका जोरदार, रनआउटचा चान्स. हाय, आज चान्स बद्दल आपण बोलत होतो. यही मिलेगा चांस, उस पे ही आप कर पाएंगे डांस. सुफियान इस बार स्टंप उड़ा नहीं पाए. अगर सटीक निशाना होता तो यहाँ पे जय मुळीक को वापस भेज सकते थे. एक सिंगल रन 4 ओवर के बाद. स्कोर बोर्ड पे बने 23 रन. वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिस्टलीस एसएमई लीग 2026 powered by Relation League Private Limited, Goodies partner मालपानी बेकन लाइट, ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. 4 ओवर के बाद 23 रन. अब गेंदबाजी के लिए फिर से एक बार प्रथमेश अपनी ओवर की शुरुआत करते हुए. जय के लिए प्रथमेश. काफी दूर से खेलना चाहते थे जय, खुद को स्टेज किया था, काफी दूर से खेलना चाहते थे, लेकिन सटीक गेंदबाजी प्रथमेश द्वारा. टप्पा पड़ने के बाद गेंद ने काटा बदला. डॉट बॉल यहाँ पे आता हुआ. 23 रन. धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा, 4 पॉइंट एका चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक असेल. वाह, जय मुळीक चांगला फटका इथे मात्र खेळलाय. आणि ते रनआउटचा चान्स.
आणि ते चूक केली जयने, कॉल खराब आणि त्यावरती घेतलेली विकेट. हो 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 हो, परत एकदा वेग होता, प्रचंड वेग होता या चेंडूवरती. प्रथमेशच्या या गोलंदाजीला मात्र तोड नाही. जो चेंडू त्याने हाताळला, डावखुऱ्या शैलीचा एक्झिक्युटिव्ह गोलंदाज म्हणून त्याकडे नक्कीच आपण पाहतो या स्पर्धेमधील लेफ्ट हँडेड एक चांगला गोलंदाज म्हणून प्रथमेशकडे नक्की पाहिलं जातं. प्रथमेशचा हा चेंडू इथे झेल टिपला सुपियाने, आणखी एक विकेट. यावेळेस अनंत मुळेला परतावं लागेल. बॅटर आउट. विकेट 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 इथे गमावली गेली आहे. 24 धावांवरती तिसरा बॅटर इथे बाद झाला. 4.4 चेंडूचा खेळ इथे पूर्ण होता आणि 3 बॅटर इथे बाद केले गेलेत. फटका जोरदार आणि ते शुभम आत आला चेंडू मैदानाच्या बाहेर. षटकार. शुभम परदेशीचा हा देशी धोबी पाछाड होता. पहिल्या चेंडूवरती शुभम परदेशीने खेळलेला उत्तुंग टोला. षटकार. शुभम परदेशीला या बॅटिंग साठी ओळखलं जातं. एक असा खेळाडू जो अगदी 100% एफर्ट त्याचा देतो. बॅटिंग असेल, फिल्डिंग असेल, 100% एफर्ट देणारा शुभम परदेशी परत एकदा बॅटिंग साठी तयार. हो 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 हो, इथे शुभमला फसवलं शेवटच्या चेंडूवरती. टप्पा पडल्यानंतर चेंडू हात आला, सोडून देण्याचा प्रयत्न, धाव मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. 5 ओव्हरचा खेळ संपला. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. 6च्या सरासरीने धावा जमवल्या. इथून जर 12 चेंडू मध्ये 20 धावा आल्या तर या मॅच मध्ये एक फायटिंग स्कोर उभा करण्यात येईल आणि नंतर मात्र एक तगडी फाईट पाहायला मिळेल. कारण गोलंदाज चांगले आहेत, बॅटर चांगले आहेत आणि दोन्ही बाजूला समान ताकदीचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळेल. खरं तर 2 वाघांची झुंज आहे. पहिल्याच मॅच मध्ये 2 वाघ आमने सामने आलेत. ऋषिकेश गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू ऋषिकेशचा फुल टॉस होता. रन घेण्याचा प्रयत्न, गडबड, गोंधळ, चुका 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 इथे होत आहे. धडपड झाली. इथे फक्त एक सिंगल धाव, सिंगल धाव मधुला.
हॅलो. परत एकदा मॅचला सुरुवात, सेकंड इनिंगला सुरुवात. क्रिस्टली सेमी लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन प्रायव्हेट लिमिटेड. कुडीच पार्टनर मालपाणी बेकिन लाईट. ट्रॉफी स्पॉन्सर विन्सर ग्रुप. सुफियान बॅटिंग साठी मात्र तयार. बाळासाहेब गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. सुरुवात मात्र बाळासाहेब यांनी चांगली करून ठेवली आहे. पण एका बाजूने सुफियानची देखील अभिषेक नायरची देखील चांगली फटकेबाजी. एक षटकार अभिषेकने खेळला. सुफियान पठाण ते रन घेण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र इथे डॉट बॉल रन नाही. परत एकदा इथे मात्र या ओव्हरला परत एकदा प्रेशर बिल्ड करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. 7 धावा धावफलकावरती बाळासाहेब चांगला गोलंदाज आहे, पण इथे एक षटकार खेळलाय अभिषेकने. बरंच प्रेशर रिलीज केलंय आणि इथे परत एकदा मिसफील्ड, खराब क्षेत्ररक्षण. या एक धावा फार महत्वाच्या आहेत. या एक धावा वाचवाव्या लागतील आणि या एक धावा जर खर्च होत राहिल्या तर रिलेशन सुपर किंगला या स्पर्धेपासून मुकावं लागेल. एक स्टेप दूर आहे सेमीफायनल पोहोचण्यामध्ये. त्यामुळे इथे आज मॅच मध्ये जीवाची भाजी लावावी लागेल, लढावं लागेल आज या मॅच मध्ये. वाह, सेन्सिबल क्रिकेट. हो 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 हो, चांस होता. आनंद मुळे ये क्या कर दिया, ये विकेट नहीं छोड़ा, लगता है शायद ये मॅच छोड़ दिया. कारण ते चेंडू अडवला असता तर अभिषेक इथे मात्र पुढं अर्ध्या विकेट पर्यंत पोहोचला होता. चान्स होता, मौका था, छूटा ये मौका. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. अभिषेक किंवा सुफियान बाद झाला असता. सुफियान मात्र तयारच नव्हता रन घ्यायला. अभिषेकचीच वेळ आली होती पण काळ आला नव्हता. 36 चेंडू 33 धावा. शेवटचे 36 चेंडू आणि 33 धावांची गरज. मॅच मात्र दमदार, रंगतदार, धुवाधार. नऊ धावा धावफलकावरती आपण पाहतोय. कोणती विकेट इथे गमावली गेली नाहीये. चान्स होता, तो चान्स मात्र विकेट मध्ये परिवर्तित करता आला नाही. आनंद परत एकदा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. जय, उशीर झाला आणि तोपर्यंत एक सिंगल धाव. अभिषेक नगर चांगली बॅटिंग आतापर्यंत अभिषेक नगरची आपण पाहिली. सॉरी, नागर, अभिषेक नागर. सुफियान पठाण स्ट्रायकिंग घेऊन त्याचा बॅटिंग करेल. चांगला फटका सुफियानचा. जय, चांगली फिल्डिंग. चेंडूला मात्र रोखलं जयने. 33 चेंडू आणि विजयासह समीकरण आता 31 धावांवरती पोहोचतोय. परत एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू समजू शकला नाहीये. 11 रन 11 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खेळण्याचा प्रयत्न, जय, टार्गेटचा प्रयत्न. अगदी समोरून चेंडू मात्र निघून गेला. बॅकअप नव्हता तिथे. चान्स होता, एक सिंगल रन घेण्याचा आणखी एक चान्स होता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. 12 रन ऑन स्कोर बोर्ड. 12 धावा.
या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहे 30 चेंडू 30 धावांची गरज. रन बॉल इक्वेशन मध्ये आता ही मॅच पोहोचली आहे. सामना अगदी रंगतदार होणार कारण सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी ही मॅच जिंकावी लागेल. तुम्ही लीग 2026 जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट मैदानामध्ये सुरू आहे. सिलेक्शन प्रायव्हेट लिमिटेड रिटेज प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी घेतली जाते. पहिला चेंडू डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय धवल साहो. धवल साहो हा चेंडू मात्र इथे चांगला होता. इथे धवल साहो मात्र या मॅचचा की फॅक्टर ठरणार आहे कारण एक चांगला गोलंदाज आहे आणि एक चांगल्या बॅटरला धवल साहोने मात्र फक्त भवरा बनवून टाकलं. चेंडूचा त्याने अक्षरशः भवरा केला या स्पर्धेमध्ये. काय गोलंदाजी केली धवल साहोने या स्पर्धेमध्ये. परफेक्ट स्पिनर. 12 रन ऑन स्कोरबोर्ड. 28 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे अजूनही मॅच जिंकण्यासाठी. मॅच मात्र रंगतदार होताना पाहायला मिळते. पण इथे अगदी दुविधेची बाब ही असेल की इथे अभिषेक नागर इथे मात्र दुखापतग्रस्त झालाय आणि तो पुढे खेळेल का नाही. आणि खेळला तर आता त्याची बॅटिंग मध्ये तो जोश पाहायला मिळेल का जो त्याने पहिल्या ओव्हरमध्ये खेळलेला षटकार इथे परत पाहायला मिळेल का. कारण आता जी दुखापत झाली त्या दुखापतीवरती मात करून त्याला टीम साठी लढावं लागेल. ग्लेन मॅक्सवेल आटवावा लागेल त्याला. 12 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 12 धावा 2.2 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट किसली सेमी लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन लेटेक प्रायव्हेट लिमिटेड. उडीच पार्टनर मालपाणी बेकन लाईट. ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. हा चेंडू हवेत. इथे जय वा काय फिल्डिंग केली जयने. काय फिल्डिंग केली. टीम साठी 6 धावा त्याने वाचवल्या. अप्रतिम क्षेत्ररक्षण. फिल्डिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळून जाऊ द्या. एफर्ट 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 100% मात्र गुण असतील या क्षेत्रासाठी. हा झेल झाला असता तर या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट झेल बनावा लागला असता. आजच्या दिवसातील अप्रतिम झेल झाला असता. पण फिल्डिंग लाजवाब होती. 6 धावा जयने आपल्या टीम साठी वाचवल्या. धवल साहो परत एकदा गोलंदाजी मार्गवर राईट राऊंड विकेटने खोलवा टप्प्यात चेंडू धाव. हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल रन. मॅच आता रंगतदार होत चालली आहे. मॅच आता परत एकदा ट्विस्ट घेताना पाहायला मिळेल. धवल साहो अप्रतिम मारा मैदानामध्ये करतोय. 26 चेंडू आणि 29 धावांची गरज. अजूनही 26 चेंडू शिल्लक 29 धावा. इथे यावेळेस मात्र हा चेंडू नो बॉल आणि आता फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू असेल. नो बॉल आणि हा फ्री हिट आहे. आणि फ्री हिटचा फायदा पाहूया सुफियान पठान कितपत घेणार. गेंद थी फ्री हिट. उसको करना चाहते थे सुपर हिट. एक सिंगल रन और यहाँ पे ओवरथ्रो लेकिन बैकअप अच्छा था. आनंद मुळे इस बार अच्छा बैकअप दिया. स्कोर बोर्ड पे बने अब तक 15 रन 15 रन ऑन स्कोर बोर्ड. आखिरी 25 गेंदे 27 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए. इस बार ये गेंद वाइड बॉल. एक्स्ट्रा धावांवरती अंकुश ठेवावा लागेल. नियंत्रण ठेवावं लागेल. धवल साहो यावर मध्ये 4 धावा धवलने खर्च केल्या आणि ते यावेळेस मात्र हा चेंडू फाईन लेग दरम्यान खेळला. एक सिंगल रन सेन्सिबल क्रिकेट. अभिषेक नागर मात्र सेन्सिबल क्रिकेट करतोय कारण त्याला माहिती आहे इथे साऊला फटके खेळण्यापेक्षा सिंगल डबल धावांवरती जर गेल्या तरी फिल्डिंग टीम वरती प्रेशर वाढत राहील. 17 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17. शेवटचे 24 चेंडू 25 धावांची गरज. 24 चेंडू 25 धावांची गरज मात्र आहे ही मॅच जिंकण्यासाठी. मॅच मात्र आता रंगतदार होताना पाहायला मिळते. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना मात्र पोहोचलाय.
17 धावा, 24 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच रंगतदार होताना पाहायला मिळते. अभिषेक नागर परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती असेल. गोलंदाजी मार्कवर आनंद. हो आनंद मुळे इथे मात्र हा चेंडू चांगला टाकला होता. डॉट बॉल. 17 धावा, 22 चेंडू 25 धावा. अभिषेक नागर सारखा चांगला बॅटर मैदानामध्ये असताना आलेला हा निर्धाव चेंडू मात्र संघासाठी वरदान ठरेल. हो इथे शुभम 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 हो हलकीशी चूक. चेंडू थांबलाय. डायरेक्ट हिट आणि सुफियान धावबाद. सुफियान इथे धावबाद. खर तर झेल सुटला अभिषेक नागरचा. बाद झाला सुफियान. शुभम कडनं सुटलेला झेल, पण जयने मात्र एष्ट्यांचा वेध घेत सुफियानला बाद केलं. वेळ आली होती अभिषेक नागरची, पण काळ आला सुफियानचा. सुफियान मात्र इथे बाद होऊन मैदानाच्या बाहेर पडतील. मोठी विकेट इथे गमावली गेली. तीन 3.3 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 18 धावा, 1 धाव मात्र जयने रनआउट करून वाचवली जरूर. फटका चांगला खेळलाय. वा इथे 1 वाचवली, पण अभिषेक नागरच्या बॅट मधनं 6 आल्या. षटकार. अभिषेक नागरने जो प्रेशर बिल्ड झाला होता तो पूर्ण प्रेशर रिलीज केलाय. इथे यावेळेस मात्र रन नाही मिळणार. चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. डॉट बॉल इथे मात्र टाकला जातोय. इथे परत एकदा हा चेंडू पाहायला मिळेल. तो डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आलाय. 18 धावा अजून बनवायच्या आहेत. 18 चेंडू 18 धावांची गरज. मॅच आता जास्त दूर नाही, अगदी 50-50 मुकाबला. दोन्ही संघांसाठी समान संधी. दोन्ही संघ मात्र मैदानामध्ये लढत आहेत. कोण होणार विजेता, कोणाचा होणार पराभव, कोण पोचणार पुढच्या फेरीत, आणि कोणाचं स्वप्न क्रिस्टेस एसएमई लीग ही स्पर्धा जिंकण्याचं आज मात्र अधुरं राहील. या मॅच नंतर तुम्हाला कळेल. 18 चेंडू 18 धावांची गरज. मॅच अगदी रंगतदार होताना पाहायला मिळते. फटका चांगला खेळलाय. कव्हर मध्ये एक सिंगल रन डायरेक्ट हिटचा प्रयत्न. परत एकदा डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल और एक डॉट बॉल. बॉलर रन इक्वेशन. 17 चेंडू 17 धावांची गरज. क्रिस्टल एसएमई लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन प्रायव्हेट लिमिटेड. जोरदार रंगलेला हा सामना, रंगतदार सामना. संजय कुमार अनुभवी गोलंदाज. गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. संजय कुमार इथे चेंडू हवे, टिपलाय झेल, आणि त्याचबरोबर अभिषेक नगरचा संपला खेळ. फलंदाज बाद. सोळा चेंडू 17 धावांची गरज. 17 धावा होत्या. 17चा खतरा मात्र अभिषेक नगर वरती होता, आणि अभिषेक नगर मात्र इथे बाद झाला. नंतर अगदी पाहिलं तर प्रथमेश नवीन बॅटर आलाय. पहिला चेंडू प्रथमेश शांत डोक्याने खेळलाय. खर तर प्रथमेशच्या खेळाचं हेच वैशिष्ट्य आहे की तो मोठ्या फटक्यांवरती जात नाही, तो सिंगल डबल वरती जास्त भर देतो, आणि तिथेच मात्र तो मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, आणि तिथे बरंच यश त्याला या स्पर्धेमध्ये मिळालं. 15 चेंडू 16 धावांची गरज. 15 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. इथे परत एकदा चांगला फटका, आणि परत एकदा चूक, गडबड, गोंधळ, चुका चुका चुका. धवल साऊ तिथे मात्र क्षेत्ररक्षण करताना फार गडबड नक्कीच आज जाणवली.
पहिल्या ओव्हर मध्ये देखील धवल सावने तिथे एक धाव खर्च केली होती. इथे देखील तसंच झालं असतं. शुभमने चेंडूला सावरलं. वा, अप्रतिम चेंडू होता, अप्रतिम चेंडू. संजय कुमार, काय गोलंदाजी केली संजय कुमारने या ओव्हर मध्ये. हा चेंडू परत एकदा डॉट बॉल टाकताना मयूरला मात्र फसवलं. 13 चेंडू 16 धावांची गरज. शेवटचे चेंडू 13 धावा बनवायचे 16. फटका चांगला खेळला शुभम. वा, क्या बात है, क्या बात है, क्या बात है शुभम. आज तिथे मात्र चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण केलं जातंय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा. विजयासाठी 12 चेंडू 16 धावांची गरज. शेवटचे 12 चेंडू धावा अजून बनवायच्या 16. आज प्रेक्षकांची गर्दी होणार आहे या मैदानाच्या अवतीभोवती गोळा. धावा बनवायच्या 16. प्रत्येकाचा आजच्या या विजयाच्या ट्रॉफीवरती असणार आहे डोळा. धाव बनवायच्या 16. इथे जर चेंडू आता डॉट गेले तर बॅटिंग टीमच्या पोटामध्ये येईल गोळा, कारण धावा बनवायच्या 16 आणि एखादा चौकार षटकार फिल्डिंग टीमच्या पोटामध्ये आणेल गोळा. धाव बनवायच्या 16. शेवटचे 12 चेंडू 16 धावांची गरज. प्रेक्षक बरेचसे शांत झालेत, कारण बोलणार काय, इथे फक्त आता त्यांची मनं बोलतायत, शब्द अजून त्यांच्या तोंडातून फुटत नाहीत. 12 चेंडू 16 धावांची गरज, कारण मॅच रंगतदार झालीये. शेवटचे 12 चेंडू 16 धावांची गरज. हृदयाचा ठोका चुकवणारी मॅच. क्रिसली लीगचा हा थरार आपण पाहतोय. पॉवर्ड बाय रिलेशन लिटेक प्रायव्हेट लिमिटेड, गुडीज पार्टनर मालपाणी बेकेट लाईट, ट्रॉफी स्पॉन्सर विन्सन ग्रुप, मेक इट इफेक्ट. बाळासाहेब गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू बाळासाहेबचा, शरीर भेदक मारा, शरीर भेदक मारा. या वेळेस चेंडू आला होता प्रथमेशच्या अंगावर, त्याला घेताच आला नाही तो शिंगावर. चेंडू डॉट बॉल. 11 चेंडू 16 धावांची गरज. शेवटच्या 11 चेंडू 16 धावा हे विजयाचं समीकरण असेल. 11 चेंडू 16 धावा. पाहूया कशा प्रकारे हा सामना पुढे नेला जाईल. बाळासाहेब राईट ओव्हर द विकेटने, आणि हा चेंडू बाळासाहेबांचा, मात्र दोन्ही हात झालेत पंचांचे जमिनीला समांतर. कळवलं, आता धाव आहे अबांतर. एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा रन इथे खर्च होत आहेत. 11 चेंडू 15 धावांची गरज. चांगला फटका शुभम. शुभम, वा, शुभम नावाची चीनची भिंत तिथे उभा केली का काय, कारण शुभमच्या जाळ्यातनं चेंडू पुढे जात नाहीयेत. त्याने जयचं बरचसं काम सोपं करून टाकलंय. पण इथे अगदी तुम्हाला इथे चांगले फटके आता खेळावेच लागतील. 10 चेंडू 15 धावांची गरज. अभिषेक नागरबाद, आणि इथे परत रनआउटचा चान्स. धवल साहू, धवल साहू आज फिल्डिंग मध्ये कमाल करताना धवलला पाहिलं नाही आपण. ती कमाल होणं गरजेचं आहे, तर सामना जिंकता येईल. पण इथे आता बॅटरला मात्र आता चांगला खेळ करायला लागेल. मयूर बराचसा वेळ शांत आहे. 4 चेंडू मध्ये फक्त एक धाव बनवली आहे. नऊ चेंडू 14 धावांची गरज. शेवटचे 9 चेंडू बनवायच्या 14 धावा. मयूर मात्रे स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करतोय. मयूर मात्रेचा जोरदार फटका. हो 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 हो, जय तूने यह क्या कर दिया, ये कैच नहीं छोड़ा, शायद लगता है कि ये मैच छोड़ दिया है. कॅच होता, प्रयत्न करायला पाहिजे होता. या हाफ चान्सला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करायला पाहिजे होतं. फटका परत एकदा चांगला खेळा, आणि ते परत एकदा चेंडू मात्र फिरकी घेणार होता संजय. चूक होणार नाही, कारण अनुभव आहे. त्यांना माहिती होतं की अगदी कॅरेम होणार आहे. चेंडू तिथे धडकून आपल्याकडे येणार. थांबले ते, स्वतःला थांबवलं, घाई केली नाही. जयकडनं झालेली चूक कितपत मागत पडणार. 7 चेंडू 9 धावांची गरज. शेवटचे चेंडू 7 धावा बनवायच्या आहेत. 9. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. नो बॉल, नो बॉल, नो बॉल. एक्स्ट्रा रन, डायरेक्ट हिट, डायरेक्ट हिट. नो बॉल, पंचांचा इशारा, नो बॉल. एक्स्ट्रा खेळाडू सर्कलच्या पुढे आला होता.
फिल्डर मात्र मागच्या स्टंप लाईनच्या पुढे आला होता. नो बॉल. याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना. गरिबी में आटा गिला. चुका 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 मैदानामध्ये होतात. या चुका टाळाव्या लागतील. या चुका तुम्हाला टाळता येत नसतील तर तुम्हाला विजयापर्यंत जाण्याचे रस्ते तुम्ही स्वतःहून बंद करताय. तुमचे कान, नाक, डोळे, मन, बुद्धी सर्व काही जागरूक पाहिजे. 7 चेंडू 7 धावा. यावेळेस हा स्टेपाडून खेळण्याचा प्रयत्न आणि ते चेंडू मात्र डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. शेवटचे 6 चेंडू 7 धावांची गरज. मॅच आता मात्र कोण जिंकेल सांगता येणार नाही. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावांची गरज. फेस्टिवल 11 फेस्टिवल 11 विजयासाठी 7 धावांची गरज. तर एका बाजूने रिलेशन सुपर किंगला या 7 धावा रोखायच्या. असा सामना आधी देखील आपण पाहिलाय. 7 चेंडू 6 धावांची गरज असताना तिथे सामना टाय झाला होता. इथे 7 चेंडू मध्ये 6 धावा. साहिल गोलंदाजी मार्गवर. मागाशी साहिल कडनं झालेली चूक. मागाशी तो 0 ठरलाय. आता त्याला हिरो ठरायचा असेल तर या ओव्हर मध्ये 7 धावा त्याला डिपेंड करावं लागेल. साहिल होले स्ट्रायकिंग एंड वरती असेल प्रथमेश. साहिल विरुद्ध प्रथमेश होले. मॅचला सुरुवात. 6 चेंडू 7 धावांची गरज. फटका चांगला खेळलाय. पाहूया इथे काय होतंय. चेंडूला थांबवलंय. एक सिंगल धाव. सिंगल धाव. शेवटचे 5 चेंडू 6 धावा. हृदयाचा ठोका चुकवणारी मॅच. साहिल होले इथे मात्र आता या मॅच मध्ये होले आगमन करण्याचा प्रयत्न करेल. साहिल होलेचा चेंडू. हो हो हो. सिक्सर सिक्सर सिक्सर. सामना जिंकलाय. प्रेशर पेशन्स 11. मयूर ठरला हिरो. काय फटका मयूरने खेळला. षटकार 6 धावा. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. One, two, three, four. Break it down. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. मेरा ही जलवा. वाह व्हाट अ मॅच. अरे यहाँ भी होगा वहाँ भी होगा. जबरदस्त मॅच फायनल झाली आणि या मॅच मध्ये एक तर्फा विजय. मात्र इथं पेशेस होल पुढच्या फेरीमध्ये प्रवेश केला. यस. आणि आता क्वार्टर फायनलच्या मॅचेस साठी मॅन ऑफ द मॅच साठी सुंदर नवीन अशी ट्रॉफी तुम्हाला पाहायला मिळते. चमचमता हिरा त्याच्यावरती असेल विंडसर ग्रुप स्पॉन्सर दिस ट्रॉफी. एक सुंदर ट्रॉफी आज कोणाला मिळणार हे देखील आपण पाहणार आहोत. क्वार्टर फायनलच्या मॅचेस आता मैदानामध्ये सुरू आहेत. एक सुंदर आयोजन नियोजन समिती 2026 या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आजच्या दिवसातील मॅन ऑफ द मॅच साठी एक सुंदर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गुडी स्पॉन्सर मालपाणी बेकिंग लाईट आणि विंडसर ग्रुप कडनं एक आकर्षक गिफ्ट हॅम्पर देऊन आपण सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच अभिषेक नागर. एक मिनिट अभिषेक एक मिनिट. यहाँ भी होगा वहाँ भी होगा. ओके. मॅन ऑफ द मॅच सुफियान पठाण. सुफियान पठाण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. एका ओव्हर मध्ये 8 धावा देत एक विकेट घेतली आहे सुफियान पठाण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मेरा ही जलवा.
मेरा ही जलवा। त्याच्या शुभ हस्ते आपण हे अरे प्राइज यहाँ देतोय भी होगा, वहाँ गुडीज भी पार्टनर होगा, मालवणी अब तो विकेट लाईट सारे कडनं एक जहां में आकाशच्या होगा गिफ्ट क्या? हॅम्पर मेरा ही जलवा। त्याचबरोबर ट्विन्सर ग्रुप कडनं एक आकाशच्या ट्रॉफी सुफियान पठाण या मॅचचा हिरो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आकाशच्या ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करतोय सुफियान पठाण एक मिनिट अरे यार कॉन्ग्रेचुलेशन आपसे बात करनी है कैसा लगा इस टूर्नामेंट में खेल के किस इस साल का ये धमाका कैसा लग रहा है नहीं, ये क्रिसलिस का ये बहुत अच्छा एक मतलब फॉर्मेट है लोग ने सेट किया इन और अपॉर्चुनिटी मिला है सब टीम्स को मतलब रिप्रेजेंट करने के लिए इंडिया की तरफ से मतलब जो ये रिकॉर्ड हम लोग अटेम्प्ट कर रहे हैं तो थैंक्स टू क्रिसलिस एंड थैंक्स टू माय बॉस अजहर सर बिकॉज ही इज़ बीन फोर्सिंग अस कि नहीं हम कर सकते हैं एंड अचीव कर सकते हैं यहाँ पे मतलब टीम्स अच्छे हैं बट मुंबई का नाम ऊपर रोशन होना चाहिए तो हम हमारे पास चांस है वी कैन डू दैट वी कैन अचीव इट तो और बाकी जितने भी मेरे टीममेट्स हैं सबका मतलब 200% एफर्ट है हम लोग तो पुश कर रहे हैं अपने आप को जितना भी कर सकते हैं थोड़ा खून भी निकला है मेरा तो अब खून लगा है तो इंशाल्लाह अभी फाइनल मार के जाएंगे कॉंग्रॅच्युलेशन आणि पुढच्या मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद थँक्यू आता नहीं है मुझको के वादे से पीछे हट जाऊं। एक मिनिट अरे आता नहीं रिलेशन ग्रुप संजय जी, कॅप्टन from relation, संजू 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 टीम रिलेशन सुपर किंग कॅप्टन कैप्टन सर, सुनिए जरा हमारी भी आवाज मेरा ही जलवा। क्या या पूर्ण टीम रिलेशन सुपर किंग्स मेरा ही जलवा। मेरे लिए काम करेगा चलो टीम रिलेशन ग्रुप रिलेशन सुपर किंग थँक्यू डीजे लूजिंग साइड बट यस टीम का स्पिरिट जो लोग हमारे साथ काम करते हैं पूरा दिन अपना मेहनत करते हैं उनको क्रिकेट खिलाना और यूनिटी में देखना इट्स टोटली डिफरेंट एक्सपीरियंस थैंक यू मनीष सर एंड एंटायर टीम ऑफ क्रिसलिस टू शो मी दिस साइड ऑफ माई टीम थैंक्स अ लॉट एक क्वेश्चन और ये क्रिसमस का जो त्योहार है सारे इंडस्ट्रीज है सारे जो कॉर्पोरेट इवेंट से जो खिलाड़ी आ रहे हैं कितना फायदा होगा क्रिसमस के इस टूर्नामेंट का कॉर्पोरेट पूरी टीम के लिए कॉर्पोरेट के पूरे जो खिलाड़ी है जो मैदान में आ रहे हैं कितनी जान पहचान बढ़ेगी और कितना फायदा होगा इससे सी जैसे मैंने कहा ये टूर्नामेंट ने टीम का अलग साइड दिखाया हमको सबका नेचर इमोशंस क्या है पता चला सबको अपनी स्ट्रेंथ्स मालूम पड़े एंड बोलते हैं संगठन में शक्ति है वो यहाँ से सीखा है यस थैंक यू एंड नेक्स्ट टूर्नामेंट के लिए काफ़ी शुभकामनाएं आपके लिए थैंक यू